नमस्कार मंडळी, क्वीन ऑफ पुणे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप जास्त मनापासून स्वागत आहे. आपल्या पुण्यातल्या लोकांना माहितीच असणार आहे, येरवड्यामध्ये जे काही फेमस आत्ता चालू आहे तो म्हणजे हा चीजी आणि क्रंची वडापाव. तोच खाण्यासाठी काल मी गेले होते. म्हटलं बघूया आपण पण कशी टेस्ट आहे. पण तिथं गेल्यानंतर मी गर्दी पाहिली. म्हटलं बापरे, आता या गर्दीमध्ये आपला नंबर कधी लागणार. पण वडापाव तर खायचा होता. मग लाईनीमध्ये थांबले आणि म्हटलं एक छोटंसं आपण पण ब्लॉग शूट करूया. हे दादा आहेत ते वडापाव बनवणारे. 4 जण मिळून ते वडापाव बनवत होते, पण गर्दी काही संपायचं नाव अजिबात घेत नव्हती. हा आहे तो चीजी आणि क्रंची वडापाव. मस्त आतमध्ये चीज फ्लेवर आहे आणि वरून असं क्रंची कोटिंग आहे त्याला. आणि 2 तास अक्षरशः मी पण लाईनमध्ये थांबले हा वडापाव घेण्यासाठी. चांगली लागली, मला खूप आवडली टेस्ट त्याची. मला इंस्टाग्रामला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त मेसेज केले, तुझा आवाज खूप छान आहे, तू असेच व्हिडिओ बनव, मराठीमध्ये बनव आणि आम्ही बघतोय तुझे व्हिडिओ. पण अरे तुम्ही सबस्क्राईबच करत नाही आहे. प्लीज माझ्या चॅनलला सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत लवकरात लवकर. त्यामुळे ज्यांनी मेसेज केले त्यांनी पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही तुम्ही बघता एवढी मोठी लाईन होती, त्याच्यामध्ये थांबून थांबून अक्षरशः वैताग आला होता मला. पण मी माझं पण थोडंसं शूट केलं आणि तुम्ही बघा आता कशी दिसतीये मी. सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा मला की मी कशी दिसतीये ब्लॅक ड्रेसमध्ये. लवकरात लवकर वडापाव कधी माझ्या हातामध्ये येणार हीच प्रतीक्षा होती मला, आणि ती माझी प्रतीक्षा संपलेली आहे. हा आहे तो चीजी आणि क्रंची वडापाव, 2 तास लाईनमध्ये थांबून घेतलेला. तर कसा वाटला, तुम्ही पण नक्की येरवड्यामध्ये जा. नवी खडकी शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तिथे आहे हा क्रंची वडापावचा स्टॉल. खूप मस्त टेस्ट आहे. बाय बाय.